खबर मुंबई के वसई से, जहां वसई विरार महानगर पालिका की महासभा में आवारा कुत्तों की समस्या पर विस्तार से चर्चा हुई और कई अहम फैसले किए गए, जिसकी जानकारी महापौर अजीव पाटिल ने पत्रकारों से साझा की। वसई से संवाददाता साहिल यादव की रिपोर्ट। असं आहे की गेले महिनाभर हे श्वानप्रेमी आहेत किंवा ज्यांना त्रास होतो अशा विविध घटकाच्या लोकांशी आम्ही बैठका घेतलेल्या आहेत, आयुक्तांनी देखील घेतलेल्या आहेत। त्या 5 वर्षामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये बऱ्याचशा गोष्टी झाल्या नव्हत्या, आम्ही तो पाठपुरावा चालू केलेला आहे। आधी काय झालं आहे त्यापेक्षा आता काय करायला पाहिजे नागरिकांसाठी हा आमचा प्रयत्न आहे। आणि त्याच्यामध्ये जे भटके कुत्रे आहेत त्यांचं नसबंदी कशी करता येईल किंवा जे अग्रेसिव्ह कुत्रे होतात किंवा चावतात वगैरे अशांसाठी नेऊन त्यांना कसं ठेवता येईल, त्यांच्यासाठी कसं केंद्र स्थापन करता येईल ते आहे। त्याच्यानंतर जनावरांचे जे डॉक्टर हवे आहेत इकडे या विभागामध्ये का जे नाही मिळत तर त्यांची अपॉइंटमेंट कशी केली जाईल किंवा जनावरांचा दवाखाना कसा करता येईल, असे वेगवेगळे विषय घेतलेले आहेत। कारण सर्व घटकांशी, प्राणीमित्रांशी, श्वानप्रेमींशी आम्ही याबाबत चर्चा केलेली होती। भारतभरातनं माहिती गोळा करून की बाबा काय काय उपाययोजना करायला पाहिजेत त्या पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे। या ठिकाणी जे ठेकेदार दिलेले आहेत, किती कुत्रे वसई विरार महापालिकेमध्ये आहेत, त्याच्यासाठी कितीचं बजेट निर्माण केलेलं आहे आणि त्याच्या काय उपाय? अजून सर्वे करण्यासाठी काय एजन्सी नेमावी, कशा प्रकारे सर्वे करावा याबाबत अंदाजित कुत्र्यांची संख्या आता दिलेली आहे, परंतु प्रत्यक्षात त्यांची गणना कशी करायची, त्यांचं वॅक्सिनेशन कसं करायचं, त्यांच्यावर शस्त्रक्रिया कशा करायच्या याबद्दलची चर्चा झालेली आहे। त्याचप्रमाणे त्यांना मागे खाद्य कसं द्यायचे, शेवटी काही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की कुत्र्यासंबंधी काय काय करायला हवं आहेत आणि त्या गाईडलाईनप्रमाणे महापालिका आता कार्य करत आहे। या ठिकाणी जे ठेके दिलेले आहेत त्यांच्याकडे जी सुविधा असायला पाहिजे ती नाही आहेत। वसईचा माणूस सांगतो, जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो सांगतो विरारवाल्यांना कॉन्टॅक्ट करा, विरारवाले सांगतात वसईवाल्यांना कॉन्टॅक्ट करतात, एकमेकावर चालढकल करतात, अशांवर काय कारवाई करणार? बघा, हा कशाबद्दलचा विषय आहे तुमचा नक्की? हा जो विषय आहे जे जखमी कुत्रे आहेत त्यांच्या संदर्भात, तर कुत्र्यांसंबंधीचा जो विषय आहे, जखमी कुत्रे आहेत त्यांना घेऊन जाणं, त्यांच्यावर ट्रीटमेंट करणं, या सगळ्यासाठी एजन्सी नेमलेली आहे। आणि तिकडे प्राणीमित्र आहेत त्यांना मुभा दिलेली आहे की सकाळी आणि संध्याकाळी 1-1 तास ते जाऊन तिकडे निरीक्षण करू शकतात। तिकडे कॅमेरे लावलेले आहेत आणि अशा काही तक्रारी आपल्या असतील तर महापालिकेला आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्याच्यावर तत्काळ कारवाई करायला।